हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. चला तर मग आपण पाहूयात आजचा इथे इंद्रा आणि राणीचा रोमॅन्स. तर आता राणी जी आहे ती स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असते आणि इंद्रा जो आहे तो अंघोळ करून आलेला असतो आणि त्यावेळी त्याची नजर राणीवरती पडते आणि तिच्या त्या बटांवरती त्याची नजर पडलेली असते. ज्यावेळी तो तिच्या बटा पाहत असतो आणि त्यावेळी तो तिथेच घायल होत असतो, तर तो स्वतः राणीच्या जवळ येतो, तिथेच खाली बसतो आणि त्या बटांना सावरण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळी आता राणीला कळते की ह्या बटाच सरांना त्रास देत आहेत. तर आता तोही मनात म्हणत असतो की या बटांमुळे मी काय एवढं अस्वस्थ होते, मला हे कळतच नाही. तर त्यानंतर तो राणीला स्वतः बोलतो आणि त्यावेळी राणी स्वतः बोलते की सर, तुमच्या मनात काय चाललंय हे मी ओळखू शकते. तर राणी त्याच्याशी बोलत असते आणि त्यानंतर इंद्रा जो आहे तो देखील बोलतो की खरंच तुला माझ्या मनातलं कळतं. तर त्यानंतर राणी बोलते की हो. तर इंद्राने आता हळू तिची जी काही केसाची बट आहे ती मागे केलेली. इंद्रा असा राणीच्या जवळ येतोय हे पाहून राणीलाही खूप बरं वाटत असतं. त्यांचं नातं जे आहे ते हळूहळू आता पुढे चाललेलं असतं आणि राणी आणि इंद्रामध्ये आता अशाच रोमॅन्टिक पद्धतीने गप्पा होतात. आणि त्यावेळी इंद्रा एकटक राणीकडे पाहत असतो आणि अचानकच इंद्राचा हात जो आहे तो तिथे ठेवलेल्या परातीवरती जातो आणि अचानक त्या हात लागल्याने ते जे काही पीठ आहे ते तिथे इंद्राच्या तोंडावरती गेलेलं असतं आणि सगळं काही अंगावरती देखील सांडलेलं आहे. आणि तेच पाहून आता राणीला खूप हसायला येतं. आता इंद्रा जो आहे तो अंघोळ करून आलेलाच असतो आणि आता राणीच्या लक्षात येतं की आता अंघोळ तर झालीच आहे, पण आता सरांचा मेकअप देखील झालाय. आणि हाच विचार करून राणीला खूप हसायला येतं. राणी मात्र तोंड धरून हसत असते आणि त्यावेळी इंद्रा म्हणत असते की अरे यार, आत्ता तर अंघोळ केली होती, आता खूप कंटाळा आलाय मला हे सगळं आवरण्याचा. तर त्यावेळी राणी बोलते की सर, आता तुम्ही अंघोळ तर केली होती, पण आता तुमचा मेकअपही छान झालाय बरं का. असं म्हटल्यानंतर राणी आणखीनच जोरजोरात हसू लागते. त्यानंतर पुढे इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी, तुला यात सुद्धा मजाक दिसतोय का. असं बोलत इंद्रा आता तिथून उठून निघालेला आहे, पण राणी मात्र हसत असते. तर त्यानंतर आता पुढे इकडे हा जो गजा आहे तो बाहेर आलेला आहे आणि वस्तीमधल्या सगळ्या लोकांना आवाज देत असतो. तर आता त्याचा आवाज ऐकून सगळेजण एक एक करून बाहेर येतात आणि आल्यानंतर सगळे विचारू लागतात की गजाभाऊ, काय झाले, तू कशाला ओरडतोयस. तर त्यावेळी आता तो सांगू लागतो की महाडिकांच्या घरामध्ये म्हणजे आपल्या विक्रांत सरांच्या घरामध्ये एक नोकर हवा आहे आणि त्यासाठी तुम्हा कोणाला जर त्यांच्या घरी काम करायचं असेल तर चांगली संधी आहे, चांगला पगारही ते देतील. तर मला सांगा, कोण उत्सुक आहे, कोण जायला तयार आहे, कोणाला काम हवं आहे, कोणाला कामाची गरज आहे. तर असं बोलल्यानंतर आणि ऐकल्यानंतर इथे सगळ्या वस्तीतल्या लोकांना वाटतं की हा गजा काय आहे, इथे त्या माणसामुळे आबासाहेबांना आणि इंद्रासांना किती त्रास होतोय आणि आता त्याच माणसाच्या घरी कोणीतरी आपल्या वस्तीतल्या नोकरीसाठी पाठवायचं हे बरोबर नाही. तर त्यावेळी आता राणीने हे सगळं ऐकले आणि त्याचनंतर आता इथे ती पाहत असते की कोण जायला होकार देते, पण आता कुणीही कामाला जाण्यासाठी नाहीच म्हणत असतं. त्यावेळी गजा बोलतो की अरे, कोणीच कसं हो म्हणत नाही आहे, काय झालं तुम्हा सगळ्यांना, चांगली संधी आहे, कुणीतरी हो म्हणा. तर तेवढ्यातच आता इथे राणीची आई येते आणि त्या गजासमोर चाकू धरते आणि बोलते की चल, नाही येणार कुणी तिथे काम करण्यासाठी, तुला काय म्हणायचं आहे. तर त्यावेळी त्यांना जाऊन सांग की कुणीही त्यांच्या घरचं काम करण्यासाठी येणार नाही. आबासाहेबसारख्या देव माणसाला त्यांनी घरातून बाहेर काढलं, त्याची हिंमत कशी झाली, आणि आता आम्हाला बोलतोय की कुणीतरी कामाला या. आपल्या वस्तीमधलं कुणीही त्याच्या घरी कामाला जाणार नाही. तर आता राणीची आई जी आहे ती सगळ्यांना धमकी देऊन सांगते आणि गजाला तर चाकू दाखवूनच धमकी देते. त्यावेळी राणी जी आहे ती पाहते तिच्या आईची हिंमत. तिला खरंच खूप भारी वाटतं की तिची आई आज एवढं छान बोलली आणि सगळ्यांसमोर अगदी धट होऊन एकदम उद्धटसारखी त्या गजाभाऊला धमकी देत होती आणि सांगत होती की हे बघ, तू असशील त्यांच्या घरचा चमचा, पण आम्ही नाही, आम्ही कोणीही त्यांच्या घरचं काम करणार नाही. तर वस्तीतले जे काही लोक आहेत ते सगळेजण बोलू लागतात की हो, आम्ही आमच्या देव माणसाच्या घरी काम करू शकतो, पण असल्या माणसांच्या घरी काम करायला आम्ही तयार नाही.
तर त्यावेळी सगळेजण कामासाठी नाही म्हणतात आणि त्याचनंतर आता राणीला हे ऐकून खूप बरं वाटतं. सगळेजणांनी इथे आबासाहेबांची साथ दिलेली आहे. पण तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो बोलतो की हे पहा, तुम्हाला आणखीन काम करून पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे. हे पहा, असं करू नका, तुम्ही जा कोणीतरी कामाला. तर त्यावेळी आता इथे राणीची आई जी आहे तीही बोलत असते की नाही, कुणीही त्या घरी जाणार नाही म्हणजे जाणार नाही. तर त्याचनंतर आबासाहेब देखील सांगतात की अरे असं करू नका, कुणीतरी जा, तुम्हाला 4 पैसे जादा मिळतील. पण नाही, सगळेजण हट्टाला पेटलेले असतात, कुणीही जायला तयार होत नाही. तर त्यानंतर राणीची आई जी आहे ती गजाला तिथून हकलावून देते आणि त्यानंतर इथे गजाभाऊ राणीच्या आईला म्हणतो की हे बघ, मी तुला बघून घेईन हां. असं म्हटल्यानंतर राणी पुढे येते आणि राणी जी आहे ती बोलते की गजाभाऊ आता निघा. तर त्यानंतर आता सगळे वस्तीतले लोक देखील आणि इंद्रा देखील कामगारांसोबत फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी निघालेलं असतं. पण राणी जी आहे ती तिच्या आईकडे येते आणि बोलते की आई, कसली हिंमत दाखवलीस का तू, आज तुला काय झालं होतं. तर त्यावेळी आता राणी बोलते की मी तुला पहिल्यांदाच अशा अवतारात पाहिले आणि खरं सांगू का आई, तू खूप छान बोललीस, आज मला खूप भारी वाटते. तर त्यावेळी इथे तिची आई बोलते की मग का नाही बोलणार, असल्या माणसांच्या घरी काम करायचं नाही आणि काहीही झालं तरी त्यांच्या घरात चाकरी करायची नाही. तर त्यानंतर आता इथे राणीला आठवते की त्यांच्या घरात नोकर हवा आहे. तर तेवढ्यातच राणी बोलते की आई, मला ना आता एक सुचलं आहे, मी आत्ता येते. असं म्हणत राणी जी आहे ती तिथून पळत निघालेली आहे. इकडे आता महाडिकांच्या घरी हा जो विक्रांत आहे तो वरतून खाली आलेला असतो आणि फोनवरती बोलत असतो. त्यावेळी तो सांगतो की कोणीही काम करण्यासाठी तयार झालं नाही आहे. तर तेवढ्यातच अजित जो आहे तो विक्रांतला बोलतो की दादा काय झालं आहे, एवढ्या टेन्शनमध्ये का दिसतोय. त्यावेळी आता विक्रांत सांगू लागतो की अरे अजित, आपल्याला कामवाली पाहिजे होती, पण आपल्या इथं काम करण्यासाठी सगळेजण नकार देत आहे, कुणीही तयार होत नाही आणि त्याच गोष्टीचा मला राग येतोय. हे सगळं त्या इंद्रा आणि राणीमुळे झालं आहे आणि या कामगारांना मी सोडणार नाही. तेवढ्यातच आता इथे उर्मिला येते आणि उर्मिलाच्या हातात ट्रे असतो. तिला कळते की आता कामवाली भेटत नाही म्हटल्यानंतर तिलाच हे काम करावं लागणार. ती ट्रे घेते आणि तिथेच आदळते आणि बोलते की अरे, आता कामवाली नाही म्हटल्यावर मलाच काम करावं लागेल. नाही, मी हे खपून घेणार नाही आणि मी हे नोकरासारखं राबणार नाही. मला हे काम करायचंच नाही आहे, मला आवडच नाही आहे हे काम करण्याची. तेवढ्यात अजित बोलतो की अहो वहिनी, 4 माणसाचं तर काम आहे आणि करायचं नाही म्हणजे. तर त्यावेळी इथे ही जी उर्मिला आहे ती बोलते की मी करणार नाही आणि मला आवडही नाही. तर त्यावेळी तो बोलतो की आवड नाही म्हणजे असं कसं बोलताय तुम्ही. तर त्यावेळी उर्मिला बोलते की तुम्हाला आवड आहे ना, तर मग तुम्ही करा सगळ्यांसाठी. असं म्हणत तिथेच अजितचं तोंड बंद करते आणि तेवढ्यातच आता ती उर्मिला विक्रांतला भांडू लागते. तर आता विक्रांत बोलतो की हे बघ उर्मिला, तू शांत घे, मिळेल काहीतरी होईल, पण तू आता स्ट्रेस घेऊ नको. तेवढ्यात आता उर्मिला खूप काही विक्रांतला बोलू लागते आणि त्यानंतर इथे रत्नाई पुढे येते आणि बोलते की हे पहा, मुलांना असं भांडू नका आणि तसं पाहिलं तर फक्त 4 माणसांचं काम आहे, मी करेल ॲडजस्ट आणि तसंही मला सवय आहे. तू काळजी करू नको उर्मिला, मी सगळं काही करेल. तर आता इथे उर्मिला जी आहे ती बोलते की आता ठरले, आता सगळं काम रत्नाई करणार आणि ज्या काही तुमच्या ऑर्डर असतील त्या तुम्ही रत्नाईला सांगायच्या. इथून पुढे मला कुणीही ऑर्डर द्यायच्या नाही. अजितदादा, कळले ना तुम्हाला, सगळं काही तुम्ही तुमच्या आईला सांगायचं आणि तुमची आई तुमच्यासाठी बनवून देईल. दादासाहेब हे सगळं पाहत असतात आणि त्यावेळी आता ते विक्रांतकडे आणि उर्मिलाकडे जास्तच पाहत असतात. तर आता रत्नाई बोलते की चला, आता सगळं काही ठीक झालंय, सगळेजणांनी नाश्ता करून घ्या. असं म्हणत आता विक्रांत, अजित, दादासाहेब सगळेजण नाश्त्यासाठी बसतात. पण ही उर्मिला मात्र तिथून निघून जाते आणि विक्रांत तिच्याकडे रागाने पाहतो. तर आता इकडे फॅक्टरीमध्ये सगळेजण कामगार काम करण्यासाठी आलेले असतात. तर त्यावेळी तिथली माणसं जी आहेत ती म्हणत असतात की जेव्हा तुम्ही आमच्याबरोबर काम करता आम्हाला खूप छान वाटतं, अगदी आम्हाला असं वाटतं की आबासाहेबच आमच्यासोबत काम करत आहेत. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की खरंच मलाही खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत मिळून मिसळून काम करायला. तर त्यावेळी आता इथे हा जो रतन आहे तो बोलतो की आता तुम्ही आमचे मित्र झालात. तर त्यावेळी आता इथे हा जो इंद्रा आहे तो बोलतो की हो, मला मित्र व्हायला आवडेल. तर आता सगळेजण गप्पा मारत हसत असतात. तेवढ्यात तिथे विक्रांत या सगळ्यांना गप्पा मारताना आणि एकत्र हसताना पाहतो आणि त्याला चीड येते. तो पुढे येतो आणि बोलतो की इथे तुम्ही कशासाठी आला आहात, गप्पा मारण्यासाठी आला आहात का, कळत नाही तुम्हाला.
आणि मला हे चालणार नाही. असा टाईमपास केलेला मला हे आवडणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना काम कसं करायचं असतं. आत्ताच्या आता सगळ्यांनी कामाला लागा. आणि तू तू काय करतोस इथे? तू यांच्याबरोबर काम करायचंच नाही. इथून पुढे तू यांच्यासोबत नाही तर यांच्या बाजूला बाहेर काम करायचं आणि तेही एकट्याने. तर आता इथे विक्रांत जो आहे तो इंद्राला इथे बॉक्सेस गाडीमध्ये टाकण्याचं काम देतो. तर त्यावेळी आता इथे तिथल्या बायका बोलू लागतात की सर हे काम तर 4 माणसाचं आहे. इंद्रा सर एकटे काम कसं करतील? तर त्यावेळी आता इथे विक्रांत बोलतो की मी बोलत असताना मध्ये कोणी बोललेलं मला चालणार नाही, त्यामुळे आवाज बंद ठेवायचा. तर आता इथे इंद्राला एकट्याला काम सांगून विक्रांत जो आहे तो त्याला बोलत असतो की ते काम झालं पाहिजे. तर त्यावेळी इंद्रा बोलतं की हो ठीक आहे, मी ते काम करायला तयार आहे. असं म्हणत आता इंद्राला त्याने ते काम करायलाही सांगितलं आहे आणि गजाला सांगितलं आहे की हे काम करतोय की नाही करत याच्याकडे लक्ष ठेव, याच्यावरती नजर ठेव. तर त्यानंतर त्याने इंद्राला बाहेर काढलं आहे. इंद्रा इकडे कामाला लागलेला आहे. त्याने त्याचे बॉक्सेस उचलून गाडीमध्ये टाकायला सुरुवात देखील केलेली आहे आणि सगळे कामगार कामासाठी लागलेले असतात. तर काम करत असताना इकडे इंद्राला शुकशुकचा आवाज येतो. तर राणी त्याला आवाज देत असते, त्याला खुणवत असते. राणी त्याच्या पाठीमागे असते पण इंद्राला कळत नाही की त्याला कोण आवाज देते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की कुणी आहे का इकडे, पण त्याला ती आवाजच देत नाही. तर आता इंद्रा जो आहे तो बॉक्स उचलायला जातो. तर त्यावेळी राणी जी आहे ती पाठीमागे लपलेली असते. तर त्यावेळी इंद्रा राणीला विचारतो की राणी तू इथे इथं काय करतेस आणि कशाला आली आहेस? आबा आई ठीक आहेत ना? काय झालंय? तू अचानक का आलीस? तर आता इंद्राला खूप सारे प्रश्न पडलेले असतात. त्याच वेळी आता राणीने त्याचं तोंड दाबलेलं आहे कारण त्याचे एकाआड एक प्रश्न सुरूच असतात. तर त्यावेळी हा इंद्रा जेव्हा राणी तोंड दाबते त्यावेळी तो तिच्यातच गुंतून जातो आणि राणीच्या लक्षात येते की सर माझ्याकडे पाहताय. तेवढ्यात ती हात काढते आणि बोलू लागते की सर मी जर तुमचं तोंड दाबलं नसतं तर तुमचे प्रश्न बंदच झाले नसते. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की पण राणी तू का आलीस इथे, काय झालंय? तर आता राणी जी आहे ती पुढे बोलणार तेवढ्यातच इंद्राचं लक्ष जे आहे ते समोर गेलं. तर तिकडून गजा येत होता कारण गजाला सांगितलं होतं की इंद्रावरती लक्ष ठेवायला. आता जर त्याने इथे राणीला पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून त्याने आता राणीला लपवायचा प्रयत्न केला. तर आता गजा येतो आणि बोलतो की तुम्ही आत्ता कोणाशी तरी बोलत होतात ना? तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही मी कुणाशी बोलले, अजिबात नाही. तर आता इंद्रा बोलतो की मी माझं काम करतोय. तर त्यानंतर गजा बोलतो की नाही मला असं वाटतं की तुम्ही कोणाशी तरी बोलत होतात, नक्की सांगा कोण आहे का इथे? तर त्यावेळी गजा जो आहे तो पाहायला लागतो पण इंद्रा बोलतो की नाही आहे इथे कुणीच, खरं तर मी गाणं म्हणत होतो, काम करता करता गाणं म्हणत होतो. तर त्यावेळी गजा बोलतो की असं काम करताना कुणी गाणं म्हणतं का? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही मी म्हणतोय गाणं, मला एन्जॉय म्हणून हवं आहे गाणं. तर त्यावेळी इथे गजा बोलतो की ऑफिसमध्ये बसणं आणि तिथे बसून काम सांगणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्षात करणं खूप अवघड असतं, हो ना? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की गजाभाऊ तुम्ही तर चांगलेच मांग फेडले हां. आबासाहेबांनी तुम्हाला कामगाराचा लीडर बनवलं आणि तुम्ही काय करताय आज? आज माझ्याकडून असं सगळं करताय? बघा एक वेळ नक्की बदलेल आणि त्यावेळी मग काय होईल आणि काय नाही ते पाहून घ्या. तर त्यावेळी गजाभाऊ बोलतो की हे पहा मला हे काम दिले विक्रांत सरांनी तुमच्यावरती लक्ष ठेवायचे आणि मग मला हे काम तर करावंच लागणार ना, तुम्ही असं कसं म्हणता? तर असं म्हणत आता इथे गजा जो आहे तो बोलतो की चला चला जाऊ द्या तुम्ही लागा कामाला. तर आता इंद्रा जो आहे तो बॉक्सेस उचलण्यासाठी पुन्हा जातो. तर पुढे त्याला राणी कुठेही दिसत नाही. तर राणी ते बॉक्समध्ये लपून बसलेली असते. तर आता ह्याला कळत नाही की तो बॉक्स तर ठेवायचा असतो, मग आता कसं करणार? आणि हा इकडे गजा जो आहे तो बोलतो की उचला ना बॉक्स पटकन. तर आता राणीला आणि इंद्राला कळत नसतं की आता काय करावं. राणी बोलते की सर तो बॉक्स बंद करा. तर आता इंद्रा जो आहे तो वरतून बॉक्स तर बंद करतो पण आता राणीला कसं उचलावं आणि कसं ठेवावं आणि ठेवल्यानंतर हा जो गजा आहे तो पाहिल का, असे सगळे प्रश्न इथे इंद्राला पडलेले असतात. तर राणीने त्या बॉक्समध्ये बसून खूप मोठी चूक आणि इंद्राला मोठ्या अडचणीत टाकलेलं आहे. गजाचं लक्ष मात्र तिकडेच असतं. तर पुढील भागात इकडे विक्रांत उर्मिलाला म्हणत असतं की मी ही कंपनी जी आहे ती विकणार आहे. तर त्यावेळी उर्मिला म्हणते की म्हणजे विक्रांत तू ज्या कंपनीचा MD झाला आहेस ती कंपनी तू विकणार आहेस? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हो मला हे जे काही महाडिकांचं आबासाहेबांचे नाव आहे ना ते मातीत मिळवायचे. तर आता पुढे इकडे
राणी इंद्राला म्हणत असते की तिथे कोणत्या तरी नोकराची गरज आहे आणि जर तो नोकर मीच बनून गेले तर आपल्याला त्या घरामध्ये घुसण्याची संधी मिळेल. आणि हाच प्लॅन इथे इंद्राला सांगण्यासाठी ती फॅक्टरीमध्ये आलेली असते. तर आता राणी नोकर म्हणून विक्रांत आणि इथे उर्मिलाला धडा शिकवण्यासाठी त्या घरात जाणार काय, हे पाहणं आता उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग नक्की पहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन्स मिळत जातील. थँक्स फॉर वॉचिंग.